उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत. त्यांनी आज माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. काय सांगाल सर, आज आपण माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात? खैरे साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांचा जन्मदिवस आहे. शुभेच्छा द्यायला आलो, नेहमी येतो, आजही आलो. हे झालं भाऊ, पण आपण बघतोय काही जे ती नाराजी पण त्यांची पाहायला मिळते. तुम्ही त्यांना उमेदवार निवडताना डावलले असं ते म्हणतात. विषय संपलेला आहे, तो आता नवीन विषय आहे, आता प्रचाराचा विषय आहे. त्यांची नाराजी कशी दूर करणार? आता वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, काय बोलणं झालं? अरे त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही लढतो आणि त्यांची नाराजी आम्ही काय दूर करायची? उलटी आमची नाराजी त्यांनी दूर केली पाहिजे. आम्ही कशात त्यांनी, आम्ही लहान लहान सगळे. म्हणजे आता शुभेच्छा दिल्या, तिळगुळ पण देणार नाही का? हा बिलकुल देऊ, तिळगुळ देऊ, विजयाचा पण पेढा देऊ त्यांनाच, सगळ्या उमेदवाराचं. पण त्यांचं असंही म्हणणं होतं की मी ज्येष्ठ होतो, अंबादास दानवेंना काय अडचण नाही की माझ्याकडे धावत पळत येतात, मग बघू. त्यांची जबाबदारीच आहे ती आम्हाला सगळ्यांना सांभाळणं. अडचण आल्यावर धावत पळत येतो म्हणजे काय, आमचा अधिकार आहे, हक्क आहे, तो येणारच, त्याला काय प्रॉब्लेम. तुम्ही एक एक्सवर पोस्ट केली, काही जे आहे ते अधिकारी तुमच्या पदाधिकाऱ्यांना धमकी देतात, नेमकी कोणाला उद्देशून ती पोस्ट होती? हे पहा, इथं संभाजीनगरात मी स्पष्टपणे एका मंत्र्याचं नाव घेतलेलं आहे आणि त्यांच्यासाठी एका अधिकाऱ्याने सुद्धा आमच्या एका उमेदवाराला फोन केलेला आहे. त्याचं सगळं डिटेल्स माझ्याकडे आहे. मला काही कोणत्या अधिकाऱ्यांच्या अडचणीत आणायचं नाही, पण मी या निमित्तानं त्या पोस्टच्यामधून इशारा दिलेला आहे. आत्ताही काही लोकांना 25 लाख रुपये घ्या, विड्रॉ करा, नाही तर तुमचे घर पाडू, तुमचे बिल्डिंग काढू, असं कोकणवाडीमध्ये आरोप केले. कोकणवाडीच्या उमेदवारांना आमचं धमकी दिली. यांच्या काय बापाची जहागिरी, घर पाडायचं, हे पाडायचं, यांच्या बापाची जहागिरी का हरामखोरांच्या? त्याच्यामुळं अशा पद्धतीनं धमक्या देत आहेत ते. एका डॉक्टरला धमकी दिली, तुझा दवाखाना कसा चालतो. एका साधा कार्यकर्ता आमचा कोकणवाडीला, त्याला म्हणे 25 लाख घेते आणि नाही मी शिवसेनेचे नाही म्हणे, तुझं घर पाडाल म्हणे, सगळ्यांचे घर पाडू म्हणे आम्ही, इनलिगल म्हणे घर. म्हणजे हे काय प्रकार आहे? लढा ना मैदानात येऊन, अशा धमक्या काय देत आहे? सत्ताधारी मंत्री धमक्या देतात अशा? सत्ताधारी मंत्र्याचे बगल बच्चे आणि मंत्री पण दुसऱ्याच्या फोनून बोलले. मंत्री माझ्याकडे डिटेल्स आहे त्याचे. कोणत्या पक्षाचे मंत्री? शिंदे गटाचे आणि कोणाचे? गद्दार आमच्यातले. यावर संजय केनेकर असं म्हणतात की अंबादास दानवे दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात, आमच्यात वाद लावण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याकडे लक्ष द्या. मी संजय केनेकरांना काही बोललेलो आणि भारतीय जनता पार्टीला काही बोललेलो. मी शिंदे गटाचा मंत्र्याला बोललेलो आहे, बाकी नाही बोललो मी कोणाला. त्यामुळे संजय केनेकरांना मला वाटतं याच्यातमध्ये पडण्याची गरज नाही. उद्यापासून जे आहे ते प्रचार सुरू होईल, काय आखणी असणार आहे? भाजप आणि शिंदे गटाचं आव्हान असणार आहे तुम्हाला? हा गड शिवसेनेचा आहे, संभाजीनगर बाळासाहेब ठाकरेंचा आहे. 1988ला पहिल्यांदा शिवसेना लढली होती, शिवसेनेची सत्ता आली होती. ती आत्तापर्यंत अबाधित आहे, येणार काळात सुद्धा अबाधित आम्ही सगळे शिवसैनिक ठेवू. आपण 2 दिवस पाहतोय, भाजपात सुद्धा मोठं नाराज नाट्य पाहायला मिळतं. मंत्री संजय शिरसाट यांच्यासमोर सुद्धा अनेक नाराज जे आहे ते बसले होते, पण ठाकरे शिवसेनेत तसं काही पाहायला मिळालं नाही. कसं वाटतं? बिलकुल नाही, आम्ही सगळ्यांशी चर्चा केलेली आहे. सगळ्या बूथ स्तरापर्यंतच्या कार्यकर्त्यांचे मतं आम्ही ऑलरेडी जाणून घेतलेली आहे. मागच्या 8-15 दिवसापासून काय आम्ही काही काल परवा प्रोसेस नाही केलेली. मागच्या 2 महिन्यापासून ही प्रोसेस चालू आहे. सगळ्यांना विश्वासात घेऊन, ठीक आहे काही ठिकाणी नाराजी सगळ्याच पक्षात असते, ती नाराजी आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू, परंतु आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन. आता एक अर्ध्या ठिकाणी तर 2-2 स्ट्रॉंग असल्यावर तर एकाचीच उमेदवार ठरणार आहे, तर होऊ शकतं, परंतु जनरली आमच्याकडे असा कोणताही प्रकार झालेला नाही. दानवे साहेब, आपण बरं कार्यकर्ते जरी नाराज नसेल तरी खैरे साहेब कुठेतरी नाराज पाहायला मिळतात, ते रशीद मामूंचा प्रचार करणार नाहीत. ठीक आहे ना, आम्ही आहे ना करायला, त्यांनी नाही केलं तर आम्ही आहे ना प्रचार करायला. निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे होते, ज्यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, त्यानंतर आपले संवाद साधला आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.